पहिली गोष्ट चिजू, सगळे लोक आणि हाताची बोट ही सारखी नसतात. आधी हे समजून घ्या. तसं असतं तर अशा गोष्टी घडल्याच नसत्या. ती नाहीये आपल्यासारखी. आधीपासून अबोल आणि स्वतःच रमणारी माझी मैत्रीण शिप्रा उर्फ तुमची मृण्मयी साधी सरळ मुलगी आहे. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतुर फिरुनी भाग 9. कौस्तुभचा चहा देऊन गेलेली ती पुन्हा काही बेडरूम मध्ये आलीच नव्हती ना. त्यानंतर पासून तिच्या मोबाईलवर कसली हालचाल होती आणि आपला मोबाईल इतका वेळवर होता तरी त्याचीही तिला गरज पडलीच नव्हती. तो आहे तसाच होता. एक क्षणाला कसलंसं नोटिफिकेशन वाजलं म्हणून त्यानं मोबाईल जवळ जाऊन पाहिलं तर तो मोबाईल कंपनीचा मेसेज होता. थोडक्यात तिच्यावर संशय घेण्यासारखं काहीही दिसत आणि जाणवत सुद्धा नव्हतं. रात्री 7 होईपर्यंत त्यानं ऑफिसचं थोडं काम करून घेतलं. जिथं तिच्या मैत्रिणीला भेटायचंय तो कॅफे कन्फर्म केला आणि त्याचा ऍड्रेस नक्षत्राला पाठवून दिला. आता बस, जाऊन तिला भेटायचं राहिलेलं. आता सगळं कळणार होतं मृण्मयीच्या वागण्याबद्दल, पण तरीही मनात नको नको ते विचार येऊन त्याला भंडावून सोडत होते. त्यात तिने ट्रिपला सोबत येण्यासंदर्भात अजूनही काहीच सांगितलं नव्हतं आणि हे आठवूनही त्याला वाईट वाटत होतं. तो बस आता नक्षत्राला भेटण्याच्या वेळेची वाट पाहत होता. घड्याळात 7:30 वाजले तसा एक क्षणाला आवरायला म्हणून उठला. त्याचा आवडता नेव्ही ब्लू कलरचा शर्ट घातला आणि त्यावर ग्रे कलरची ट्राउझर परिधान केली. सवयीप्रमाणे परफ्यूम मारला आणि बाईकची कीज घेऊन खाली जायला निघाला. कौस्तुभ जिना उतरून खाली आला असेल आणि त्याच्यावर आईची नजर पडली. कौस्तुभ, आता रे कुठं चाललास एवढं आवरून? आईचा आवाज कानावर पडला तशी मृण्मयी ही लपूनच किचन मधून बाहेर डोकावली. अगं, एक महत्वाची मीटिंग आहे, मला जावं लागेल. अरे पण मग तिकडून आल्यावर करायची मीटिंग अटेंड. अशी घाईत कशाला बरं ठेवलीयस मीटिंग? पण आई प्लीज ना, महत्वाचं आहे म्हणून निघालोय ना बाहेर. असं बाहेर जाताना टोकत जाऊ नकोस यार. अरे मी तर काळजीने विचारते आहे. बरं मग जेवायला तरी असशील ना? नाही, बघू सांगतो मी. जेवायला नसेल तर तसा कॉल करेन हवं तर. अरे हो, पण सकाळीही लवकर उठून जावं लागणार आहे तुम्हाला, लक्षात आहे ना? अगं हो आहे लक्षात. चल येतो. थोडासा वैतागून म्हणत तो घरातून बाहेर पडला. त्याला अगदी छान तयार होऊन बाहेर पडलेलं मृण्मयीनेही पाहिलं. आता या क्षणाला त्याचं असं यावेळी तयार होऊन बाहेर पडणं पाहून तिच्या डोक्यात मात्र भलतेच विचार येऊ लागलेले. मघाशी त्यांनी मला वेळ देऊन जे विचारलंय त्याबद्दल मी त्यांना काहीच सांगितलं नाहीये. मी तरी काय करू? माझं अजूनही ठरत नाहीये. ते वाट पाहत असणार, मला माहितीये. यार, ही नक्षू म्हणाली जा, पण जायचं या विचारानेही मला दडपण येतंय. त्यांनी अजून तरी काही विचारलं नाहीये मला, पण सांगावं तर लागेलच ना काहीतरी. बापरे, वेळ तर हा असा धावतोय. आता बाहेर का बरं गेले असतील? पण ते खरंच मीटिंग आहे का माझ्यावर आलेल्या रागामुळे बाहेर निघून गेले काय माहित. पण मघाशी तर काहीच बोलले नाही चहा द्यायला गेल्यावर. कळतच नाही आहेत नेमके कसे ते. मृण्मयी, काय अगं अशी का उभी आहेस इथे? पर्णीचा आवाज आला तशी ती ओशाळली. काही नाही, ते असंच. येतील ग वेळेत ते. तसंही काम असल्याशिवाय जात नाहीत ते बाहेर. तोपर्यंत माझ्याशी गप्पा मार, पर्णी हसून म्हणाली. हो, चेहऱ्यावर थोडं उसनं हसू आणत मृण्मयी म्हणाली आणि सगळं विसरण्याचा प्रयत्न करत पर्णी सोबत गप्पा मारू लागली. ठरलेल्या कॅफेच्या दिशेने कौस्तुभची बाईक निघालेली. मनात शेकडो विचार थैमान घालत होते. काय झालंय तिच्यासोबत असं ज्यामुळे ती अशी वागत होती? आज हे मला कळण्यापासून कोणीही नाही रोखू शकणार.
अगदी कोणीच. वारंवार त्याला आठवत होतं तिचं त्याला स्पर्शही करू न देणं, तिचं हात मागे घेणं, अंग चोरणं आणि तिच्या पापण्यांची वारंवार होणारी असंबद्ध उघडझाप. कसलीशी अस्वस्थता होती तिच्या प्रत्येक हालचालीत. का आहे तिच्यात इतकी अस्वस्थता? काय छळतय तिला? तिच्यावर रेग तर नसेना झाला? त्याच्या मनात उगाचच हे आलं तसा क्षणभर तोही गडबडला. समोर सिग्नल लागलेला आणि अचानक त्याच्याही समोर आलेल्या एका कारने ब्रेक दाबला. विचारांच्या गर्तेत त्यानेही जोरात ब्रेक दाबला आणि सवयीने बाईक कंट्रोल केली आणि तेव्हा कुठं तो भानावर आला की आपण रोडवर बाईक चालवतोय. तसं काही असेल तर तिच्या आई वडिलांनी हे बरोबर नाही केलंय. भले तिचा दोष नाहीये त्यात, पण मग मी त्यांना सोडणार नाही. मनाशीच म्हणत सिग्नल सुटताच त्याने बाईक पुढे घेतली आणि आता त्याच्या बाईकचा वेग मगापेक्षाही जरा वाढलेलाच. त्याला कधी एकदा कॅफेमध्ये पोहोचतोय असं झालेलं. कौस्तुभ ठरलेल्या कॅफेजवळ पोहोचताच बाईक पार्क करून धावतच कॅफेमध्ये आला. पण त्याची प्रतीक्षा अजून संपली नव्हती. ती अजून आलेली दिसत नव्हती. घड्याळात पाहतो तर 8ला अजूनही 10 मिनिट अवकाश होता. म्हणजे तो तिच्याही आधी 10 मिनिटे आधी पोहोचलेला. अखेर तिची येण्याची वाट पाहण्याखेरीज त्याच्या हातात काहीच नव्हतं. 10-15 मिनिटं कॅफेमधले इंटेरियर आणि इतर गोष्टी पाहत त्याने एक कॉफी रिचवली आणि एकाएकी समोरून मगाचा फोनवरला आवाज आला. हॅलो जीजू, सॉरी थोडं लेट झाले. तिच्या इतकीच सुंदर आणि थोडी मॉडर्न कपडे घातलेली नक्षत्रासमोर होती. इट्स ओके, बस, तो स्मित करत म्हणाला. हो थँक्यू म्हणत तीही किंचित स्मित करत बसली. खूप काही बोलायचंय आणि जाणूनही घ्यायचंय, बट त्याआधी काय घेणार आहेस? एक कॉफी चालेल, आणखी काही नकोय. ओके वेटर, 2 कॉफीज प्लीज. त्याने वेटरला ऑर्डर दिली आणि ऑर्डर घेताच वेटर निघून गेला आणि सर्वात आधी त्यानंच बोलायला सुरुवात केली. आता मला सांगशील का सगळं? काय झालंय नेमकं तिच्यासोबत? का वागते ती अशी? असं आणि एवढं काय झालंय तिच्या आयुष्यात? का रेप तर नाही ना झालाय तिच्यावर? तो थोडा पुढे होऊन झुकला आणि तिला हळूच डायरेक्ट प्रश्न केला. ओ होल्ड ऑन, असं काही झालं नाहीये तिच्यासोबत. अहो काय बोलताय? तिचं हे वागणं कोणत्याही एका घडणाऱ्या घटनेचा परिणाम होऊन नाहीये. ही सगळी घटनांची मालिका तिच्या आयुष्यात घडत गेली आणि ती अशी झाली. व्हॉट? हाऊ इट इज पॉसिबल? रेप सारखी घटना घडली नाहीये, मग आयुष्यात अशाच छोट्या मोठ्या घटना तर काय घडतच राहतात ना. म्हणून काय प्रत्येक घटनांचा परिणाम आपण स्वतःवर करून घ्यायचा असतो का? इतका ज्याने आपल्यासोबत दुसऱ्याचं लाईफ ही स्पॉइल होईल. हे 1 मिनिट जीजू, तिला पाहून तुमच्या मनात निर्माण झालेल्या एकाच दृष्टिकोनातून तिला पाहून तुम्ही जज करणार असाल ना, तर आपण नको या विषयावर बोलायला प्लीज. ती कोणत्या परिस्थितीतून गेलीये हे तुम्हाला नाही कळणार किंवा तुम्हाला समजूच नाही शकणार एका मुलीची अवस्था. जिथे स्त्रियांना जाणून घ्यायला कमी पडतात तिथे तुमच्याकडून काय अपेक्षा करणार आहे म्हणा मी? काय असं माहितीये, जेव्हा मोठ्या घरात राहणारे डॉगी सुखसोयींनी समृद्ध जीवन जगत असतात तेव्हा मऊ लुसलुशीत गादीवर लोळत पडलेल्या त्यांना असं वाटतं की जगातील सगळेच डॉगी अगदी असेच सुखी आयुष्य जगत असतील. पण कुठल्या तरी गल्लीत अशीच थंडीने कुडकुडणारी आणि गारठ्याने ओल्या जमिनीवर प्राण सोडणारी कुत्री ही असतात आणि त्यांच्या मरण्याचं कोणालाही काही सोयरे सुतक नसतं, पण ती असतात नाही का? श्रीमंतीत वाढणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपले हट्ट पूर्ण होणाऱ्या त्या डॉगींना काय माहिती असेल की साध्या भाकरीच्या तुकड्यासाठीही मोहताज असतात ही भटकी कुत्री. त्यांना नाही करता येत मिजाज, हे नको ते नको, आहे तसं जगावं लागतं त्यांना. ती डायरेक्ट म्हणाली तसा तो नरमला. हो पण पहिली गोष्ट जीजू, सगळे लोक आणि हाताची बोट ही सारखी नसतात. आधी हे समजून घ्या.
तसं असतं तर अशा गोष्टी घडल्या नसत्या. तीही नाहीये आपल्यासारखी. आधीपासून अबोल आणि स्वतःच रमणारी माझी मैत्रीण शिप्रा उर्फ तुमची मृण्मयी साधी सरळ मुलगी आहे. माझ्याशिवाय तिची आणखी खास कोणीही मैत्रीण नाही. मग विचार करा, ती तुम्हालाच काय कोणालाच फसवायचा विचार करू शकत नाही. अर्थात तुम्हाला पटणार नाही अशा मुली असतात, पण 4 मुलांना घेऊन फिरवणाऱ्या मुली असतात ना, तशाच अशा मुली सुद्धा असतात ज्यांना आपल्या घरातल्या वातावरणापुढे नाही जाता येत. त्यांना मान्य कराव्या लागतात घरातल्या रूढी आणि परंपरा. नाही जाता येत त्यांना त्यांच्या विरोधात, पण म्हणून त्या वाईट असतात असं नाही ना. हे बघ, मला तसं नाही म्हणायचंय, पण हो, नाही घेता येत होता तिला तिचा स्टँड, कारण जगात ती एकटी बाहेर पडायला सुद्धा घाबरत होती. त्याला कारणीभूत होता भूतकाळात तिच्यासोबत घडलेल्या गोष्टी. जीजू, तुम्हाला माहिती नसेल पण सांगते, तुमच्याही आधी तिला एक स्थळ आलं होतं, ज्याला जाऊन भेटून तिने लग्नच करायचं नसल्याचं सांगितलं होतं. घरातले ऐकत नव्हते म्हणून ऑफकोर्स मलाच घेऊन गेली होती ती. त्यानंतर आलं ते तुमचं स्थळ. तिच्या आई बाबांना कुठून तरी हे कळालेलं की आम्ही दोघींनी जाऊन ते तसं केलेलं. मग काय, त्यांनी तिला यावेळी सरळ सांगितलं की हे लग्न जर मागच्या वेळीसारखं मोडलंस तर या घरातून बाहेर निघून जावं लागेल. तुला कसं जगायचं तसं जग, काही करून हे लग्न व्हायला हवं. नाही झालं तर आमचा आणि तुझा संबंध संपला. आणि तिथंच तर ना तिचं घोडं अडत होतं. त्यामुळे ना मी काही बोलले ना ती, आणि हे लग्न झालं. ती सगळं काही करू शकत होती हो, पण त्यांना सोडून जाऊ शकत नव्हती. कारण तिला असं वाटायचं आपलं एकटीचं जीवन सेफ नाहीये जगात. तिच्या आयुष्यात तिच्या जवळची केवळ मी आणि तिची आईच तर आहे. पण तिची आई ही या बाबतीत तिच्या सोबत नव्हती. तिला माहिती होतं असं ती कोणाला नाही आपलं करू शकत, पण तिला सगळं स्वीकारावं लागेल हाच पर्याय ठेवलेला त्यांनी. आणि तिची काळजी घ्यायला मीही आयुष्यभर तिच्यासोबत नव्हते ना राहू शकत. तिच्या आई बाबांच्या पुढे नाही चाललं तिचं काही. ती हर प्रकारे त्यांना समजावायचा प्रयत्न करायची, पण एंडला तर सगळेच तिच्यासोबत असं वागत होते जसं काही ती कधी एकदा घरातून जाते असं झालेलं त्यांना. त्यात तिचा तो भाऊ दीड शहाणा, फार शहाणा समजतो स्वतःला. मला तर इतका राग येतो ना त्याचा. तिला इतकं दबवून ठेवायचा की बस. पण का असं का वागायचा तो तरी, आणि ती अशी का झाली? म्हणजे अजूनही नेमकं काय झालंय हे सांगतच नाहीये तू, तो विचारत होता. आणि इतक्यात कॉफी आली. हो सांगते तर आहे, थोडा धीर तर धरा, त्यासाठीच आले मी, ती कशीबशी स्मित करत म्हणाली. आणि वेटर कॉफी ठेवून निघून गेला. ओके, कॉफी घे मग बोलू, तो कॉफी तिच्या समोर सारत म्हणाला. तिनेही स्मित करत ती समोर घेतली आणि पहिला सिप घेऊ लागली. आणि तेवढ्यात वेळासाठी एक शांतता पसरली असेल दोघांमध्ये. कॅफेमध्ये लागलेलं एक गाणं कानावर हलक्या आवाजात पडत होतं. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम. ती कुठून सुरुवात करावी याचा विचार करत होती. आणि तो आता काय झालंय हे जाणून घेण्यासाठी अगदी वेड्यासारखा उत्सुक झालेला. आजचा पार्ट इथंच संपलाय. मृण्मयीची मैत्रीण नक्षत्रा सगळं खरं सांगेल का? बघूया पुढील भागात मृण्मयी बद्दल काय झाल्याचं ती सांगते. त्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.